1,68,000 कोटींची प्रॉपर्टीमध्ये एनआरआयने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो ही जवळजवळ मागच्या 5 वर्षांमध्ये डबल झाली आहे. पण ही सगळ्यात मोठी चूक होती हे कळतंय का तुम्हाला? पहिली गोष्ट, तुम्ही जेव्हा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करता हार्डली 8 to 10% तुम्हाला रिटर्न्स मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही येणाऱ्या रेंट हा इन्कमचा विचार करत असाल तर टॅक्सेशन आणि मेंटेनन्स या गोष्टी जर तुम्ही मायनस केल्या तर फक्त 2% यील्ड आहे, म्हणजे फक्त 2% रिटर्न्स तुमचे बनतात. त्यापेक्षा चांगले तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जमत होते पैसे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लिक्विडिटी. उद्या असं होतंय की या आयटीच्या किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा जर जॉब गेला तर तुमचे सगळे पैसे तुम्ही रिजिड ऍसेटमध्ये टाकलेत, तर कधी तुम्हाला लिक्विड पैशांची गरज असेल तर तुम्हाला ते पैसे मिळत नाहीत. तर तुम्हाला असं वाटतंय की प्रॉपर्टीपेक्षा काही वेगळी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो, तर त्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये कनेक्ट लिहून पाठवा किंवा दिलेल्या नंबर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता, माझ्याशी बोलणं करू शकता आणि आपण तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करू शकतो. सो तुम्हालाही असं वाटतं तुम्ही मराठी येणारा आहात, तुम्हाला एक ऍडवायझर हवाय, तर तुम्ही नक्की मला कनेक्ट करा आणि अशाच काही गोष्टींसाठी मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.